नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. आता बातमी आहे राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी. पाहूया सविस्तर. आम्ही युतीला बांधील पण कोणाच्या मागे फरफटत जाणार नाही. अशोक चव्हाण जर सोबळाची भाषा वापरत असतील तर आम्हालाही त्यांच्या दारात जायचं नाही. आम्ही देखील सोबळावर लढू असा खणखणीत सवाल आमदार हेमंत पाटील यांनी खासदार अशोक चव्हाण यांना केलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष कामाला लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. परंतु नांदेडमध्ये महायुती निवडणुकापूर्वीच ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही युतीला बांधील पण कोणाच्या मागे फरफटत जाणार नाही. अशोक चव्हाण जर सोबळाची भाषा वापरत असतील तर आम्हालाही त्यांच्या दारात जायचं नाही. आम्ही देखील सोबळावर लढू असा इशारा शिवसेनेचे नेते आमदार हेमंत पाटील यांनी दिलाय. सॅटरडे संडे नेते होऊन चालत नाही. लोकांमध्ये 24 तास तुम्ही राहिलात तर निवडणुकामध्ये पैसे वाटण्याची गरज लागत नाही, असा गंभीर आरोप देखील आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केलाय. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदेगट असा संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे. पाहूया आमदार हेमंत पाटील काय म्हणाले ते. ही निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून गेल्या काही महिन्यांपासून आम्ही काम करत आहोत. शहरामध्ये फिरत असताना मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची नाराजी आहे. बैठकीमध्ये म्हणजे सगळ्याच नेत्यांचा सोबळावर निवडणूक लढवण्याचा नाही, आम्ही युतीला बांधील आहोत, पण आम्हाला फरफटत जायचं नाही कोणाच्या पाठीमागं. कारण सुरुवातीला जे आहे सन्माननीय नेते अशोकराव चव्हाण यांनी ती भाषा वापरली की आम्ही सोबळावर लढू. ते सोबळावर लढत असतील तर आम्हालाही त्यांच्या दारात जायचं नाही, आम्ही सोबळावर लढू. महानगरपालिकेचे अधिकारी हे प्रभाग रचना शिवसेनेचे वाढ फोडत आहेत असा आरोप. हो, निश्चित. इथं जे काही सध्या महानगरपालिकेमध्ये अधिकारी बसवलेले आहेत, जाणीवपूर्वक त्यांची पाठराखण केल्या जाते आणि जिथं जिथं शिवसेनेच्या जागा निवडून येऊ शकतात तिथले मतदार हे सेपरेट करणं चालू आहे. या संदर्भामध्ये शिवसेनेचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे. युतीचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडेही तक्रार केलेली आहे. 2017च्या प्रभाग रचनेवर जर आपल्याला निवडणुका घ्यायची असते तसेच प्रभाग ठेवा. मग काही प्रभागामध्ये आपण बदल करताय, काही प्रभागामध्ये बदल करत नाही, तर हे असं होऊ शकत नाही. तर याला जे कोणी बदल करतील आणि ज्या पद्धतीनं आक्षेप सर्वसामान्य लोक घेत आहेत तर त्यांची सजा त्यांना निश्चित त्यांच्या या काळामध्ये भोगावं लागेल. भाजपमध्ये आलेले नेत्यांना आपल्या लेकरांना निवडून आणण्यासाठी पैशाचा वापर करावा लागतो. आत्ताच आपण भाषणामध्ये आपण बघताय की नांदेडची जनता ही वेगळ्या प्रकारची जनता आहे आणि एकेकाळी शिवसेनेकडे कुठल्याही प्रकारची साधन सामुग्री नव्हती, सत्ता नव्हती, पैसा नव्हती, तरीसुद्धा शिवसेनेला सातत्याने 3-3, 4-4 आमदार इथं जनतेने दिलेलं आहे. मी काय कोणाचं नाव घेतलेलं नाही, परंतु आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय काय खटपटी करायला लागलेल्या आहेत. तर केवळ तुम्ही सॅटर्डे संडे नेते येऊन चालत नाही. तुम्हाला सांगतो की लोकांमध्ये 24 तास राहिलात पैसे वाटायची गरज पडत नाही. हे उदाहरण मी शिवसैनिकांना देत होतो. केवळ शनिवार रविवारी येईन मी, 4 दिवस पेपरला बातम्या देईन आणि जाईल अशानं होत नाही. तुम्हाला सर्वसामान्यांच्या सुखादुःखामध्ये आणि अडचणीमध्ये गेलं पाहिजे, त्यांच्याशी समरस झालं पाहिजे, त्यांचे दुःख समजून घेतले पाहिजे, तरच लोक मतदान टाकतात. हे मी सर्वसामान्य शिवसैनिकांना समजावून सांगतो. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. साथ जनतेची, भूमी महाराष्ट्राची.